प्रश्न क्रमांक 1, तुम्हाला ठाऊक आहे का कोकणकडा कुठे आहे? ये हरिश्चंद्रगड, बी सिंहगड, सी रायगड, डी राजगड. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए हरिश्चंद्रगड. प्रश्न क्रमांक 2, आशिया खंडात किती देश आहेत हे तुम्ही सांगू शकता का? ये 48 देश, बी 40 देश, सी 49 देश, डी 25 देश. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 49 देश. प्रश्न क्रमांक 3, जगातील सर्वात जुनी भाषा कोणती आहे माहित आहे का? ये इंग्रजी, बी संस्कृत, सी लॅटिन, डी मराठी. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी संस्कृत. प्रश्न क्रमांक 4, जगात सर्वाधिक प्राणी कोणत्या देशात आढळतात? ये इराण, बी फ्रान्स, सी तुर्की, डी भारत. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी भारत. प्रश्न क्रमांक 5, भारतात सर्वात जास्त कोणते फळ खाल्ले जाते? ये डाळिंब, बी आंबा, सी केळी, डी सफरचंद. उत्तर माहिती असेल तर कमेंट करा. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी केळी. प्रश्न क्रमांक 6, भारतातील सर्वात जुनी पर्वतरांग कोणती आहे? ये एव्हरेस्ट, बी अरवली, सी हिमालय, डी कांचनगंगा. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी अरवली. प्रश्न क्रमांक 7, मानवी मेंदूमध्ये किती टक्के पाणी असते तुम्ही सांगू शकाल का? ये 80%, बी 90%, सी 60%, डी 40%. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ये 80%. प्रश्न क्रमांक 8, चिप्सच्या पाकिटात नेहमी कोणता वायू भरलेला असतो? ये हेलियम, बी ब्युटेन, सी ऑक्सिजन, डी नायट्रोजन. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी नायट्रोजन. प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रात गूळ उत्पादनासाठी कोणता जिल्हा सर्वात प्रसिद्ध आहे? ये कोल्हापूर, बी पुणे, सी सोलापूर, डी सातारा. उत्तर माहिती असेल तर कमेंट करा. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ये कोल्हापूर. प्रश्न क्रमांक 10, तुम्हाला माहित आहे का कोणता जीव आयुष्यभर झोपतच नाही? ये झुरळ, बी गोगलगाय, सी मुंगी, डी पाल. तुमचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी मुंगी. प्रश्न क्रमांक 11, मराठी भाषा कोणत्या लिपीत लिहिली जाते? ये रोमन, बी देवनागरी, सी गुरुमुखी, डी तमिळ. तुमचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी देवनागरी. प्रश्न क्रमांक 12, पुरेशी झोप मिळाल्यास शरीरावर कोणता दुष्परिणाम होतो? ये त्वचा चमकदार होते, बी रोगप्रतिकार शक्ती वाढते, सी वजन कमी होते, डी स्मरणशक्ती कमी होते. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी स्मरणशक्ती कमी होते. प्रश्न क्रमांक 13, शेगाव कोणत्या संतांसाठी प्रसिद्ध आहे हे तुम्हाला माहित आहे का? ये संत गजानन महाराज, बी संत ज्ञानेश्वर, सी संत नामदेव, डी संत तुकाराम. योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ये संत गजानन महाराज. प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी लोणार सरोवर आहे?
ये नाशिक, बी औरंगाबाद, सी सातारा, डी बुलढाणा. उत्तर माहिती असेल तर कमेंट करा. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी बुलढाणा. प्रश्न क्रमांक 15. सूर्य हा पृथ्वीपेक्षा किती पटीने मोठा आहे? ये 70 पट, बी 109 पट, सी 110 पट, डी 120 पट. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 109 पट. प्रश्न क्रमांक 16. तुम्ही कोणती गोष्ट दुसऱ्यांना देता पण ती परत मिळवू शकत नाही? ये ज्ञान, बी पैसे, सी वचन, डी वस्तू. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी वचन. प्रश्न क्रमांक 17. शिळा भात खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? ये बद्धकोष्ठता, बी मधुमेह, सी कर्करोग, डी मूत्रपिंडा खडा. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ये बद्धकोष्ठता. प्रश्न क्रमांक 18. असे काय आहे जे खाली पडल्यावर तुटत नाही पण पाण्यात पडल्यावर तुटते? ये बर्फ, बी काच, सी वाळू, डी कागद. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी कागद. प्रश्न क्रमांक 19. कोणत्या मराठी संताने पसायदान लिहिले? ये संत तुकाराम, बी संत ज्ञानेश्वर, सी संत एकनाथ, डी संत नामदेव. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी संत ज्ञानेश्वर. प्रश्न क्रमांक 20. चण्यामध्ये कोणते जीवनसत्व आढळते? ये जीवनसत्व सी, बी जीवनसत्व ए, सी जीवनसत्व डी, डी जीवनसत्व B12. उत्तर माहिती असेल तर कमेंट करा. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ये जीवनसत्व सी. प्रश्न क्रमांक 21. कबड्डी या खेळाचा शोध कोणत्या देशाने लावला? ये नेपाळ, बी जपान, सी भारत, डी चीन. योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी भारत. प्रश्न क्रमांक 22. कोणता पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यास माणसाचा रंग काळा होतो? ये दुधाचा चहा, बी मोसंबी, सी धी, डी सफरचंद. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ये दुधाचा चहा. प्रश्न क्रमांक 23. कोणता जीव आयुष्यभर झोपत नाही? ये पाल, बी झुरळ, सी मुंगी, डी गोगलगाय. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी मुंगी. प्रश्न क्रमांक 24. हाडांच्या मजबूतीसाठी कोणते खनिज आवश्यक आहे? ये पोटॅशियम, बी सोडियम, सी लोह, डी कॅल्शियम. उत्तर माहिती असेल तर कमेंट करा. तुमचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी कॅल्शियम. प्रश्न क्रमांक 25. सिख धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता आहे? ये बायबल, बी गुरु ग्रंथ साहिब, सी भगवद्गीता, डी रामायण. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी गुरु ग्रंथ साहिब. प्रश्न क्रमांक 26. कोणती भाजी खाल्ल्याने उंची लवकर वाढण्यास मदत होते? ये पालक, बी भोपळा, सी गाजर, डी कोबी. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ये पालक. कारण पालक मध्ये कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम,
व्हिटॅमिन ए, सी, के भरपूर प्रमाणात असतात. हे घटक हाडांची मजबूती, रक्तशुद्धी, हार्मोन संतुलन यासाठी मदत करतात. वाढीच्या वयात पालक खाल्ल्याने शरीराला योग्य पोषण मिळतं आणि उंची वाढीस मदत होते. प्रश्न क्रमांक 27. रोज सकाळी लवकर उठल्याने काय फायदा होतो? ये वजन वाढते, बी आरोग्य चांगले राहते, सी आळस वाढतो, डी भूक लागत नाही. तुमचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, आरोग्य चांगले राहते. प्रश्न क्रमांक 28. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? ये पुणे, बी नाशिक, सी मुंबई, डी कोल्हापूर. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ये, पुणे. प्रश्न क्रमांक 29. महात्मा गांधींचे एकूण किती विवाह झाले? ये 2 विवाह, बी 5 विवाह, सी 1 विवाह, डी 7 विवाह. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, 1 विवाह. प्रश्न क्रमांक 30. जास्त वेळ मोबाईल किंवा टीव्ही पाहिल्याने कोणत्या अवयवावर वाईट परिणाम होतो? ये हात, बी पाय, सी कान, डी डोळे. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, डोळे. प्रश्न क्रमांक 31. जगातील सर्वात मोठा शहर क्षेत्रफळानुसार कोणते आहे? ये सिडनी, बी टोकियो, सी न्यूयॉर्क, डी लंडन. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, टोकियो. प्रश्न क्रमांक 32. जेवणानंतर लगेच झोपल्याने काय होते? ये पोट दुखते, बी वजन कमी होते, सी पचन चांगले होते, डी आरोग्य चांगले राहते. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ये, पोट दुखते. प्रश्न क्रमांक 33. भारतात पहिली रेल्वे कोणामुळे सुरू झाली? ये महात्मा गांधी, बी दादाभाई नौरोजी, सी लोकमान्य टिळक, डी जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे. प्रश्न क्रमांक 34. लाकडाच्या वस्तू बनविणाऱ्याला काय म्हणतात? ये लोहार, बी मिस्त्री, सी सुतार, डी कुंभार. या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट मध्ये टाईप करून सांगायचे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.